नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज 12 डिसेंबर 2024। हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एक हेतू, सोशल मीडियाला किंवा युट्यूब चॅनलला तुम्ही अनेक लोकांचा सिलेबस पाहिला असेल टेट एक्झामचा, काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचं। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी जे काही चालू आहे त्यापासून थोडंसं सावधान राहा आणि तयारी करत असताना प्रॉपर जिथं होते, हंगामी क्लास नाही, म्हणजे लगेच यायचं चालू करून द्यायचं असं नाही, आपण एकदम प्रॉपर आहे। आपला हंगामी क्लास नाही मित्रांनो। 2017 पासून 2017 ची टेट एक्झाम, 2022 ची टेट एक्झाम जी की ऑनलाईनच्या माध्यमातून झाली, ऑनलाईन परीक्षेला आपण ऑनलाईनच मार्गदर्शन केलं एकदम प्रॉपरली। त्यानंतर 2024 ची टेट एक्झाम आणि आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आगामी 2025 ची टेट एक्झामचा सिलेबस कसा असणार याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। विद्यार्थ्यांचा एक डाऊट होता, 1.5 लाख पदामध्ये शिक्षक भरतीच्या साधारण किती जागा असतील? 100% असतील, पण मागच्या भरतीपेक्षा थोड्या कमी असतील। त्यामुळे अभ्यास प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, सरकारने 2022 मध्ये GR काढून म्हणजे साधारणपणे 30,000 पदसंख्या भरू असं म्हटलं होतं, पण त्यांनी ऍक्च्युअल मध्ये भरल्या किती रे? 21,000 पदसंख्या भरल्या। किती? 21,000। मित्रांनो, गॅरंटेड सांगतो, साधारण 12 ते 15 हजार जागांची भरती होईल। किती? 12 ते 15 हजार जागाची भरती होईल। आता तुमच्याकडे दिवस किती आहेत? येते 4 महिने आहेत, लक्षात ठेवा। किती? 4 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रिपेअर करून घ्यायचं आहे। या 4 महिन्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास रेग्युलर 3-4 तास ठेवायचा आहे आणि अभ्यास करत असताना क्लासची जोड घ्यायची। लक्षात घ्या, तुम्हाला घरी बसून होणारच नाही, गॅरंटेड सांगतो। काय? क्लासच्या माध्यमातून अभ्यास करा। तुमच्या नावाच्या पुढे शिक्षक ब्रँड लागण्यासाठी तुम्ही छोटे मोठे कसले तरी क्लास लावाच मित्रांनो। आपला तर क्लास जबरदस्त आहे, यात काही विषय नाही। 150 मार्क प्लस ची गॅरंटी दिली जाईल आपल्याकडे। काय? 150। पण क्लास लावल्यानंतर रेग्युलर अभ्यास करण्याची तयारी ठेवावी। रेग्युलर अभ्यास करेल तोच खऱ्या अर्थाने या परीक्षेमध्ये पास होता येणार आहे। ठीक आहे, चला त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, परीक्षा कशा पद्धतीने असेल? अभियोग्यता चाचणी 60 गुण 60% आणि बुद्धिमत्ता चाचणी 40%। आता बघा, बुद्धिमत्ता व अभियोग्यता, बुद्धिमत्ता व अभियोग्यतेचा विचार केला, याला अभियोग्यतेमध्ये 60% आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये 40%, म्हणजे 80 मार्क आहेत। असे मिळून 200 मार्काचा पेपर असणार आहे। आता या 200 मार्काच्या पेपरमध्ये तुमचा सिलेबस काय असतो? स्पेसिफिक सिलेबस येणार का? असं नाही विद्यार्थी मित्रांनो। त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, 1ली ते 10वी पर्यंतच्या कोणत्याही अभ्यासक्रमावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। म्हणजे बुद्धिमत्ताची लेवल किंवा रिझनिंगची लेवल किंवा अंकगणिताची लेवल हे सर्व जर विचारात घेतलं तर 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून आहे। मग अभियोग्यतेमध्ये अंकगणित आलं, कलावर समायोजन आलं, बीएडचा विषय सुद्धा आला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 लँग्वेज आल्या, मराठी इंग्लिश कंपल्सरी असतं, 2 लँग्वेज आल्या। म्हणजे अभियोग्यतेमध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, कलावर समायोजन, व्यक्तिमत्व विकास या घटकावर 30 गुण येतात, 2 लँग्वेज मध्ये मिळून 30 गुण येतात आणि जीएस जीके मध्ये तुम्हाला 30 गुण विचारले जातात। आणि खऱ्या अर्थाने अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या घटकामध्ये जर बघितलं, 30 मार्काचं हे आणि बुद्धिमत्ता 80 मार्काचं, 110 मार्क। आणि या 110 मार्कामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हायेस्ट स्कोर म्हणजे 105 108 मार्क मिळवायचे। माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत, मागच्या 2022च्या टेट एक्झाम मध्ये मिळालेले आहेत। जे लोक शिक्षक झालेले आहेत, ग्रो अकॅडमी कसं शिकवते त्यांना विचारून घ्यायचंय। त्यांना सरळ विचारून टाका की ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला फायदा झाला का? त्यावेळेस जर झाला असेल तर संपर्क साधायचा आणि क्लास जॉईन करून टाकायचा। साधारण आता ऑफर ऍडमिशन चालू आहे, आता ऑफर थोडीशी वाढलेली आहे, अगोदर कमी होती आता थोडी वाढलेली आहे, पण तुम्ही जॉईन केलं तरी जास्तीत जास्त तुम्हाला
फक्त रिचार्ज असतं 300 रुपयाला. आपलं किती? 300 रुपयाला रिचार्ज असतं मंथचं. यापेक्षा सुद्धा फीस कमी ठेवलेली आहे, कारण विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या भेटावं, विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जाणार आहे. सर्व गोष्टी बेसिक लेवल पासून शिकवल्या जाणार आहे. आता ऍक्च्युअल सिलेबस कडे वळू आपण. काय असतो तर बघा, मराठी भाषा मी आता बोलल्याप्रमाणे मराठी इंग्रजी 30 गुणासाठी असेल, लक्षात घ्या. अंकगणित 30 गुणासाठी असेल. त्यानंतर कल आवड समायोजन म्हणजेच बालमानसशास्त्र. आता यातलं कुठल्याही पुस्तकातलं तुम्ही डीएड ला अभ्यासले, बीएड ला अभ्यासले किंवा टीईटी करताना अभ्यास केलेला आहे, कुठलाही प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो याच्यात, या 30 गुणामध्ये. हे सुद्धा आपलं प्रॉपर घेतलं जाणार आहे. प्लस आपल्याकडे या सर्व विषयाच्या नोट्स असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात. नोट्स असतील, लाईव्ह क्लास असतील, प्लस नोट्स सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मोबाईलमध्ये आपल्या बघता येणार आहेत, वाचता येणार आहेत. थोडं करत जायचंय. जीएस जीके सारख्या विषयाच्या नोट्स मध्ये जशाला तसे प्रश्न आपल्या मागच्या टेट एक्झाम मध्ये होते, जशाला तसे. म्हणजे मॅथ रिझनिंगचा तर विषय सोडून द्या, मॅथ रिझनिंग मध्ये तुमची प्रॅक्टिस एवढी घेतली जाईल की टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा घेतल्या जाणार आहेत, सराव पेपर, जे की ऑनलाईनच्या पीडीएफ स्वरूपात असणार आहेत त्या पण. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान 30 गुणासाठी, बौद्धिक चाचणी, शाब्दिक बुद्धिमत्ता आणि सांख्यिक बुद्धिमत्ता याला टोटली 80 गुण देण्यात येणार आहेत. म्हणजे तुमचा पेपर 2 तासामध्ये 200 मार्क कव्हर करून द्यायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाटीईटी वगैरे पास असाल तर, बघा लक्षात घ्या, महाटीईटी वगैरे पास असाल तर कमी मार्कामध्ये सिलेक्शन असेल, आणि महाटीईटी वगैरे पास नसाल तर सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल, अजून प्रयत्न करावा लागेल. 9वी 10वी साठी जास्त मार्क लागतात. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, विशेष म्हणजे IBPS पॅटर्न शिकवलं जाईल मित्रांनो, लक्षात घ्या. सिलेबस TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न नुसार शिकवलं जाईल. सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर सुद्धा भेटतील तुमच्या वेळेनुसार पाहण्यासाठी. व्हिडिओ डाउनलोड सुविधा उपलब्ध केलेली आहे. टेस्ट पेपर, ई बुक, नोट्स भेटतील. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतील, आणि लेक्चर अनलिमिटेड वेळेस, म्हणजे काही लोकांचं 3 वेळेस पाहिलं की बंद होऊन जातं, तसं नाही. अनलिमिटेड वेळेस तुमच्या व्हॅलिडिटी मध्ये अनलिमिटेड वेळेस पाहता येणार आहे. चला मित्रांनो, पुढे बघू आपण आता. तर परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते मी थोडक्यात सांगतो. परीक्षेचं माध्यम जर बघितलं, परीक्षेचे माध्यम मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि उर्दू. प्रत्येक प्रश्न मराठी, इंग्रजी आणि उर्दू या 3 लँग्वेज मध्ये असतो. परीक्षा संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात असते. परीक्षेचा वेळ हा 2 तास म्हणजेच 120 मिनिटाचा असतो. परीक्षा कोण घेणार ते IBPS TCS पॅटर्न नुसारच होईल, कारण देवेंद्र फडणवीस सरकार आहे मित्रांनो, देवाभाऊ आहेत म्हटल्यानंतर. आणि त्यांनी एक घोषणा केलेली आहे, आता 1.5 लाख पद भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीचे सुद्धा 10 ते 15 हजार पद संख्या असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 3 डिपार्टमेंटमध्ये जागा निघतील बरं का, लक्षात घ्या. पुढल्या वर्षामध्ये 3 डिपार्टमेंट, एक म्हणजे गृह विभाग म्हणजे पोलीस, दुसरा म्हणजे आरोग्य विभाग, आणि तिसरा म्हणजे शिक्षक विभाग. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये जे लोक आहेत, डीएड बीएड केलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे. मित्रांनो, अंकगणितीय क्षमता अभ्यासक्रम बघा कसा असतो. त्यांनी दिलेला ऍक्च्युअल अभ्यासक्रमाकडे आपण आता आलेलो आहोत. बघा, अंकगणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल आवड समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटक सर्वसाधारण राहतील असं विचारलेलं आहे. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबस तुम्ही अख्ख्या इंटरनेटवर कुठेही पहा, सिलेबस उपलब्ध आहे असं कुठंच नाही. म्हणजे ज्याने मला नाही सांगणार अंकगणितामध्ये हे टॉपिक येतील ते, अरे हे असं आहे, त्याच्या मागे आपल्या क्लासच्या मागे म्हटलं तर 2 वर्षाचा अनुभव आहे ना मागचा, आणि ते पण IBPS पॅटर्न नुसार आहे ना. 2 परीक्षेचा IBPS पॅटर्न नुसार आहे. जे क्लास उपलब्धच नव्हते त्यावेळेस सुद्धा आपण ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षकांना तरबेज केलेला आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे या पलीकडे जाऊन तुमच्या आजूबाजूला जे शिक्षक लोक झालेत त्यांना गुरु अकॅडमी बद्दल माहित जर असेल तर नक्कीच तुम्हाला ते कसे सांगतील ते तुमच्यावर डिपेंड आहे. चला, तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता घटकामध्ये काय विचारलं जातं बघा, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कूटप्रश्न. हा कूटप्रश्न म्हणजे 20 चॅप्टर आहे त्याचे, 20 चॅप्टर. बैठक व्यवस्था, वेनाकृत्या,
लयबद्धता, संख्या मालिका, आकृत्या मापन, त्यानंतर रोमन अंकातील फरक, त्यानंतर आकृत्यातील क्वेश्चन एरर असतील, त्यानंतर पझल्स असतील, डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर्स असतील, म्हणजे असे बरेच याकूट प्रश्नामध्ये येत असतात. ते एकदम ट्रिक्सने आपल्याला साटकीपट सोडवायचे असतात. आणि मागचे पेपर पण मी घेतलेले आहे, पेपर सोल्युशन पण घेतलेलं आहे, युट्यूब चॅनलला जाऊन बघा. म्हणजे एक साधारण 10-15 दिवस आधीच पेपर सोल्युशन कशा पद्धतीने ट्रिक्सने सोडवायचे असतात. 30 सेकंद पेक्षा कमी कालावधीत सोडवायचं आहे आपल्याला. 30 सेकंद पेक्षा, म्हणजे याचा लागतो तो सराव, खूप महत्वाचा असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा मित्रांनो, आपल्या क्लासचे वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे, तर संपूर्ण वैशिष्ट्य तुम्ही वाचून घ्या कसं असणार. मी याच्या आधी पण सांगितले, वेळ घालवत नाही. तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, या टेलिग्राम चॅनलला बी जॉईन करू शकता. याच्यामध्ये मित्रांनो मटेरियल टाकत असतो मी, वेळोवेळी तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे टाकत असतो. टॉपिक वाईज टेस्ट असतात आपल्या, त्या इथे मिळून जातात आपल्या. तर बघा मित्रांनो, आणि युट्यूब चॅनल आहे आपलं गुरु अकॅडमी पुणे, आणि माझा हा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे त्या विद्यार्थ्यांनी मिशन टेट 150 असा मेसेज करून मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 6 वाजता हजर राहायचं बरं का. लक्षात घ्या, आपलं 6 AM ला लेक्चर असतं. किती? 6 AM ला पहिलं लेक्चर चालू होतं. म्हणजे दिवस सूर्य उगवण्याच्या आधीपासून आपण तयारी करतोय म्हटल्यानंतर मित्रांनो, 100% यश मिळवल्याशिवाय, 150 मार्क घेतल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.